परीक्षित राजाची कथा। नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे। श्रोते हो, मी आज आपणास एक कथा सांगणार आहे। आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती। चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात। श्रोते हो, ही माझी कथा स्कंद पुराणातील आहे। श्री सूत सांगतात, महर्षींनो, मी तुम्हाला स्वामी पुष्करिणीचे महात्म्य सांगणारी कथा सांगतो। अभिमन्यूचा पुत्र परीक्षित राजा अत्यंत न्यायाने पृथ्वीचे पालन करीत होता आणि हस्तिनापुरामध्ये राहत होता। एकदा तो शिकारीसाठी वनात गेला असता वनामध्ये फिरून फिरून खूप दमला होता। भूक आणि तहानही लागली होती। इतक्यात त्याला एक ध्यानमग्न मुनी दिसला। राजाने मुनींना हाक मारली, पण मुनींना समाधी लागली होती। शिवाय मौनव्रती त्यांनी घेतले होते। तो मुनी काहीच बोलला नाही। मग राजाला राग आला। त्याने एक मेलेला साप मुनींच्या अंगावर टाकला व राजा नगराकडे निघून गेला। त्या मुनीच्या शृंगी नावाच्या मुलाला हे जेव्हा कळले तेव्हा त्याने शाप दिला, ज्या दुष्टाने माझ्या पित्याला त्याच्या खांद्यावर मेलेला साप टाकला त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप येऊन चावेल व त्याचा 7व्या दिवशी मृत्यू होईल। आपल्या मुलाने परीक्षित राजाला जो शाप दिला आहे हे कळताच त्या मुनींना फार वाईट वाटले। तो आपल्या मुलाला म्हणाला, सर्व लोकांचे रक्षण करणाऱ्या राजाला तू का बरे शाप दिलास? राजा नाही तर प्रजा कशी जगणार? क्रोधामुळे पाप घडले तर दयेमुळे सुख मिळते। मग त्या मुनीने एका शिष्याला सांगितले, तू आत्ताच्या आत्ता परीक्षित राजाकडे जा व माझ्या मुलाने दिलेला शाप सांग। त्या शिष्याने परीक्षित राजाकडे जाऊन त्याला त्याच्या मुनींच्या मुलाने दिलेल्या शापाची माहिती सांगितली। आपल्याला मिळालेला शाप कळताच राजाने गंगेच्या प्रवाहात एका खांबावर एक उंच वाडा बांधला व तेथे ब्रह्मर्षी, देवर्षी व राजर्षी यांच्यासह भगवान विष्णूंची आराधना करीत राहिला। त्याच वेळी श्रेष्ठ मंत्रज्ञ काश्यप नावाचा एक ब्राह्मण तक्षकाच्या विषापासून परीक्षित राजाचे प्राण वाचविण्यासाठी 7व्या दिवशी राजाकडे निघाला। राजाकडून आपल्याला खूप धन मिळेल अशी त्याला आशा होती। त्याच वेळी तक्षक नाग ब्राह्मणाचे रूप घेऊन निघाला होता। वाटेत काश्यपला पाहून तक्षकाने विचारले, तू कोठे निघाला आहेस? काश्यप म्हणाला, आज तक्षक नाग परीक्षित राजाला आपल्या विषाग्नीने जाळून टाकणार आहे। त्याचे विष शांत करण्यासाठी मी निघालो आहे। तेव्हा तक्षक म्हणाला, मीच तो तक्षक। अरे, मी ज्याला दंश करीन त्याला कोणीही कोणत्याही मंत्राने बरे करू शकणार नाही। तुला परीक्षाच पाहायची असेल तर मी या वृक्षाला दंश करतो, तू त्याला जिवंत कर। असे म्हणून तक्षकाने जवळच असलेल्या उंच वृक्षाला दंश केला। त्याच क्षणी तो उंच वृक्ष जळून भस्म झाला। त्या वृक्षावर अगोदरच एक मनुष्य चढून बसला होता। तोही तक्षकाच्या विषज्वालेमुळे जळून गेला। तेव्हा काश्यपने आपल्या मंत्र सामर्थ्याने तो वृक्ष जिवंत केला। तो मनुष्य आणि वृक्ष बरोबर जिवंत झाला। हे पाहून तक्षक म्हणाला, मित्रा, परीक्षित राजा तुला जेवढे धन देईल
त्याच्या दुप्पट मी तुला धन देतो, पण तू परत जा. असे म्हणत तक्षकाने त्याला बहुमूल्य रत्न देऊन परत पाठविले. त्यानंतर तक्षकाने सर्व सर्पांना मुनिवेश धारण करून राजाकडे जा व राजाला भेट म्हणून फळे द्या असे सांगितले. ठीक आहे म्हणून सर्व सर्प मुनिवेश घेऊन राजाकडे गेले व राजाला फळे देऊ लागले. तक्षकसुद्धा एका बोरात अळीच्या रूपामध्ये राहून राजाला दंश करण्यास टपून बसला. मुनी रूपातील सर्पांनी दिलेल्या फळातील एक मोठे बोर राजाने हातात घेतले. सूर्य अस्ताला गेला होता. त्या बोरामध्ये एक लाल रंगाची अळी सर्वांना दिसली. राजालाही ती दिसली. तोच तक्षक होता. तो झटकन त्या बोरातून बाहेर आला व त्याने राजाच्या शरीराला वेढा घातला. तक्षकाला पाहून जवळपास असलेले सर्व लोक पळून गेले. त्या तक्षकाच्या विषाच्या अग्नीने परीक्षित राजा जळून गेला. पुरोहितांनी व मंत्र्यांनी त्याचे अंत्यसंस्कार केले. नंतर परीक्षितचा राजाचा मुलगा जनमेजय गादीवर बसला. तक्षकापासून राजाचे रक्षण करण्यासाठी काश्यप नावाचा ब्राह्मण आला होता. त्याची सर्वत्र निंदा होऊ लागली. तेव्हा तो शाकल्य मुनींना जाऊन म्हणाला, भगवान, सर्व ऋषी मुनी मित्र व इतर सर्व लोक माझी निंदा करतात. तेव्हा महामुनी शाकल्य थोडा वेळ ध्यानस्थ होऊन म्हणाले, तक्षकापासून परीक्षिताचे रक्षण करण्यासाठी जात होतास तेव्हा अर्ध्या वाटेत तक्षकाने तुला अडविले. जो मनुष्य विष व रोगादी चिकित्सा करण्यास समर्थ असूनही काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याला वश होऊन विषबाधा व रोगबाधा झालेल्या मनुष्याचे रक्षण करत नाही, त्याला ब्रह्महत्या, सुरापान, चोरी व गुरुपत्नी गमन या पापांची फळे भोगावी लागतात. अशा माणसाच्या उद्धारासाठी काहीही उपाय नाही. परीक्षित राजा पवित्र, धर्मात्मा व महायोगी असा होता. विष्णुभक्त, चारी वर्णांचे रक्षण करणारा असा राजा होता. अशा पुण्यवान राजाचे रक्षण न करता तक्षकाने दिलेले धन घेऊन तू परत कसा गेलास? म्हणून तुझी सर्वजण निंदा करतात. मरणाऱ्या माणसाचे प्राण कंठाशी आहेत तोपर्यंत त्याच्यावर उपचार करावयास हवेत. तू उपचार करण्यास समर्थ असूनही अर्ध्या वाटेतून धनलोभाच्या आशेने परत गेलास, म्हणून तू निंदेस पात्र आहेस. आता मुनिवर तुम्हीच सांगा, काश्यपाने विचारले. मी आता काय करू? तेव्हा शाकल्य मुनी म्हणाले, सुवर्णमुखरी नदीच्या काठावर भगवान लक्ष्मीपतीची निवासभूमी आहे. त्याचे नाव व्यंकटाचल आहे. हा पर्वत अत्यंत पवित्र व महापापांचा नाश करणारा आहे. सर्व देवदानव देखील त्याला वंदन करतात. या पर्वतावर सर्व पापांचा नाश करणारी स्वामी पुष्करिणी आहे. तू व्यंकटाचलावर जाऊन स्वामी पुष्करिणीमध्ये संकल्पपूर्वक स्नान कर. नंतर पश्चिम तटावर वाराह स्वामींची पूजा करून विष्णू मंदिरात जा. तेथे भगवान श्रीनिवास यथाविधी त्यांचे दर्शन घे, म्हणजे सर्व पापातून तो मुक्त होशील. तात्पर्य. श्रोते हो, या कथेमध्ये परीक्षित राजाचे रक्षण करणारा काश्यप नावाचा ब्राह्मण तक्षकाने त्याला वाटेतच अर्ध्या रस्त्यात अडवून जास्त धन देण्याच्या अटीवर परत जाण्यास सांगितले. परंतु काश्यपाला लोकनिंदेस सामोरे जावे लागले. परंतु शाकल्य मुनींनी त्याला मार्ग दाखवून पापमुक्त केले. म्हणून सर्वसामान्य माणसाने चोरी, पापकर्म, धनलोभ यापासून दूरच राहावे. सतत भगवंताचे नामस्मरण व सदाचाराने वागावे. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.
व कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल श्रोते हो तुम्हाला खूप खूप धन्यवाद.